तर मित्रांनो, आज आपण एका अत्यंत धक्कादायक प्रकरणावर चर्चा करणार आहोत, ज्याने संपूर्ण बदलापूर शहराला हादरून टाकले आहे। गेल्या आठवड्यात बदलापूरच्या आदर्श शाळेत 2 लहान मुलींसोबत घडलेल्या घटनेने सर्वांना धक्का दिले आहे आणि आपल्यासमोर काही गंभीर प्रश्न उभे केलेत। तर चला यावर चर्चा करूया। तर या भीषण घटनेची सुरुवात 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 12 च्या दरम्यान झाली। एका मुलीने आपल्या आजोबांना सांगितलं की तिच्या प्रायव्हेट पार्ट्स मध्ये जळजळ होत आहे। तिने तिच्या आई वडिलांशी असंही सांगितलं की तिच्या फ्रेंड सोबतही असंच काहीतरी घडत आहे। मग त्या मुलींच्या आई वडिलांनी तिच्या फ्रेंडच्या आई वडिलांशी संपर्क केला आणि त्यांनी असं कळालं की दोन्ही मुली शाळेत जायला नकार देत आहे आणि घाबरत आहे। तपास केल्यानंतर एक अत्यंत भयानक सत्य समोर आले, तर त्या 2 मुलींवर अत्याचार झाला होता। मेडिकल तपासणीनंतर हे निश्चित झाले की दोन्ही मुलींच्या हायमेन ब्रीच झाल्या आहे। मुलगी खूप घाबरली होती। तिने तिच्या आई वडिलांना सांगितले की शाळेतील दादाने तिचे कपडे काढले आणि त्यांनी प्रायव्हेट पार्ट्सला टच केले। तर ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा तिच्या आई वडिलांनी तिला शाळेत न जायचे कारण विचारले। तेव्हा असं कळले की शाळेतील एका स्टाफने त्यांच्यासोबत सेक्शुअल असॉल्ट केला आहे। 24 वर्षीय अक्षय शिंदे 1 ऑगस्ट रोजी मुंबईपासून सुमारे 50 किलोमीटर दूर असलेल्या क्लिनिक कंपनीच्या माध्यमातून या शाळेत काम करण्यात आला होता। पिछले 2 सालों में 3 बार शादी कर चुका है। सूत्रों के हवाले से बताया गया कि आरोपी की पहली 2 पत्नियां शादी के तुरंत बाद ही उसे छोड़कर चली गई थी। तीसरी पत्नी 5 महीने की गर्भवती है कि मां स्कूल के दूसरे सेक्शन में सफाई का काम करती है। मां के कहने पर आरोपी को स्कूल में सफाई कर्मी का काम दिया गया। तर 13 ऑगस्ट उघड झाले की त्याने 2 लहान मुलींवर सेक्सुअल असॉल्ट केला है। गुरुवार को मीडिया से बातचीत करते हुए मां ने कहा, अगर मेरी बेटी ने कुछ गलत किया है तो अदालत को उसे मौत की सजा देनी चाहिए। तर मुलींच्या आई वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला, पण पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासाठी 12 तास घेतले होते आणि शाळेच्याही कमिटी मेंबर्सने या केसवर दुर्लक्ष केले। त्यामुळे शहरात आक्रोशाची लाट उडाली। कुटुंबियांचा आरोप आहे की त्यांनी 14 ऑगस्ट रोजी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती, पण 12 तासानंतर यानी 14 ऑगस्ट रात्री 9 वाजता एफआयआर दर्ज केले। एफआयआर मध्ये अक्षय शिंदे याच्यावर पॉस्को ऍक्टच्या अंतर्गत आणि इंडियन पॅनल कोड सेक्शन 65, 74, 76 या अंतर्गत आरोप लावलाय आणि त्याला अटक करण्यात आले आहे। संपूर्ण बदलापूरच्या नागरिकांनी सडकेवर उतरण्याचा निर्णय घेतला। शहरातील काही राजकीय पक्ष आणि संघटनेचे अधिकारी 20 ऑगस्ट रोजी बदलापूर बंद करण्याची मागणी करत एक आंदोलन केले। यानंतर मुलांच्या आई वडिलांनी सकाळी 6 वाजल्यापासून शाळेसमोर आंदोलन सुरू केले। त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू झाली। त्यानंतर आरोपीला त्वरित फाशी देण्याची मागणी करत गुस्सेतील आंदोलकांनी 11:30 वाजता शाळेत घुसून क्लासरूम आणि शाळेचे सामान तोडले। काही लोक रेल्वे स्टेशन पर्यंत गेले, ट्रॅकवर अडथळा निर्माण केला। यामुळे बदलापूर रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झाली। अखेर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले। मुख्यमंत्री कार्यालयाने कठोर चेतावणी दिली, शाळेच्या व्यवस्थापनाची लापरवाही आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल। मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे पोलीस कमिशनर यांना या प्रकरणाचे त्वरित निपत्र करण्याचे निर्देश दिले आहेत आणि सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या सखी सावित्री कमिटीला एन्शर करण्यासाठी एक रिव्ह्यू मागितली आहे। आंदोलनात महिलांची आणि युवतींच्या मोठ्या प्रमाणात सहभागी होणारी संख्या पाहण्यात आली। भारतात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेचे सरकारने जोरदार पद्धतीने प्रचार केला आहे, पण बदलापूरच्या लोकांनी लाडकी बहीण योजना नाही तर सेफर बहीण योजना द्या असे प्लेकार्ड डिस्प्ले केले।